भरपूर जणांचे कमेंट्स होते की तुझी ट्रीटमेंट्स कुठे चालू आहे, कोणत्या डॉक्टरांकडे चालू आहे. तर हे सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये कळेलच. शुगर टेस्ट इज गोइंग ऑन. किती वाजेपर्यंत येतील रिपोर्ट? 5-6 लगेच पाठवा. तुमच्या नंबरवर पोस्ट शुगर साठी आम्ही टेस्ट करतोय आता, ब्लड टेस्ट. भीती वाटते का तेजल? आता तुला सवय झाली आता. आता श्वास घे. आजच पाठवा, उद्या अपॉइंटमेंट आहे. तेजल आता गोड खायचं का तुला? आज संध्याकाळी. काय खायचं? लिस्ट. गिव्ह मी युअर लिस्ट. येस. हे गाइस, guys. वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल तेजल अँड विशाल हियर. आजपासून मला 33 वीक स्टार्ट झालेला आहे. Yes. आणि आज आमच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. भरपूर जणांचे कमेंट्स होते की तुझी ट्रीटमेंट्स कुठे चालू आहे, कोणत्या डॉक्टरांकडे चालू आहे. तर हे सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये कळेलच. तेजलची शुगर टेस्ट झालेली आहे बिफोर ब्रेकफास्ट आणि आफ्टर ब्रेकफास्ट. तर त्याचा रिझल्ट आलेला आहे, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. पाहूयात काय रिपोर्ट आले, मी तुम्हाला सांगतो. तेजल, आर यू रेडी? येस. आणि मला जरा स्ट्रेसच होता, तुम्ही असं म्हणू शकता, 15 दिवस की शुगर होतीये की काय. स्वीट सर्व बंद केलं होतं मी थोडे दिवस. Yes. तिला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपले शुगरचे रिपोर्ट येईल त्यानंतर मग आपण स्टार्ट करूयात. तुम्हाला मी आता माझे शुगरचे रिपोर्ट दाखवते, काय आले ते. काय आले असेल? आधी ह्याचं सांग, बिफोर ब्रेकफास्टचं सांग, म्हणजे एम्प्टी स्टमक जो आपण केलाय तो. काय आला असेल गाईज, गेस करा. जास्त असेल की कमी असेल? जाऊ दे, त्यांना गेस नको करायला. Yes. सांगू, डायरेक्ट सांगतो आम्ही तुम्हाला काय रिपोर्ट आहे. तर फास्टिंग शुगर माझी 83 आलेली आहे, आणि जी की 74 to 99 मध्ये लागते. म्हणजे रेंज मध्ये आहे आणि नॉर्मल आहे. नेक्स्ट आफ्टर ब्रेकफास्ट जी आहे तर ती 94.20 आलेली आहे, जी की 70 to 140च्या रेंजमध्ये लागते. नाउ यू आर रेडी टू ईट स्वीट. येस. आणि 15 डेज मध्ये म्हणजे माझी शुगर वगैरे वाढली नव्हती. ऍक्च्युली ते ग्लुकोजचं पाणी पिऊन जी शुगर टेस्ट असते त्यामध्ये थोडंसं होतं, पण फास्टिंग आणि ह्याची नॉर्मल होती. तर मग डॉक्टर बोलले होते की मे बी शुगर वाढू शकते. त्यामुळे थोडं कंट्रोल करा, आणि त्याच्यानी खूप कंट्रोल केलंय. इतकं खाऊशी वाटत होतं मला स्वीट, मला वेळ लागल्यासारखं व्हायचं, इतकं क्रेविंग होत होते, पण मी बंद केलं होतं. आणि तरी पण 1-2 वेळा मी केलंय, खाल्लंय. इतकं इझी नाहीये गाईज प्रेग्नन्सी मध्ये क्रेविंग कंट्रोल करणं, पण तेजलने केलेलं आहे. सो आय एम प्राऊड ऑफ यू बेबी. आणि 15 डेज मध्ये मी पूर्ण नॉर्मल झाली. माझं वेट पण नॉर्मल झाले, तुम्हाला कळत असेल फेसवरून. वेट पण वाढलेलं नाहीये, वेट पण मॅनेज केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे जे डॉक्टर सांगतात आपल्याला की जास्त वेट वाढून देऊ नका किंवा लिमिट मध्ये ठेवा, प्रत्येक मंथ मध्ये 2 kg वेट वाढलं तरी चालेल, पण मी एकदम नॉर्मल केलेलं आहे. माझं फक्त 1 kg वेट वाढलेलं आहे या मंथ मध्ये, आणि लास्ट मंथ मध्ये 4 kg वाढलं होतं वेट. पण ते आता सगळं बेबी शॉवर आणि स्वीट वगैरे खाण्यात आलं, घरचे आले होते, मग बाहेरचं खाणं झालं, त्यामुळे माझं ते वाढलं असेल. मग आज आपण काय करूयात, तेजलला एकच दिवस देऊयात स्वीट खाण्यासाठी. येस. एकच दिवसात आजच खायचं. पाहूयात. आता झालंय, बॅलन्स झालंय सगळं, पण मला स्वतःमध्ये पण खूप चेंजेस वाटतात. म्हणजे माझं स्वेलिंग वगैरे पूर्ण कमी झालंय. हात आणि पाय तर इतके सुजलेले असायचे, आता पाय तर माझे नॉर्मल झालेत. म्हणजे 8 महिन्यानंतर मला माझे पहिल्यासारखे पाय वगैरे दिसतात की काही सूज नाहीये. आणि मे बी शुगरमुळे पण असू शकतं, आणि तुझा डायट. स्वतःकडे एवढं लक्ष देत नव्हते. ट्रॅव्हलिंग वगैरे भरपूर झालंय, कोल्हापूर, नाशिक वगैरे खूप ट्रॅव्हलिंग झाले. ह्याला पण सवय झाली असेल ट्रॅव्हलिंग करायची आतमध्येच. त्याला आपण भरपूर फिरूयात तेजल. येस. आतमध्येच तो इतका फिरलाय, तर बाहेर येऊन तर तो फिरणारच. बाहेर अजून फिरूयात त्याला. रेस्ट मी करतच नव्हते, तर मे बी त्यामुळे सुद्धा मला स्वेलिंग वगैरे येत असणार आहे बॉडीवरती. आणि आता मी प्रॉपर रेस्ट घेतेय, एक्सरसाइज पण करतेय, काम पण करतेय, पण थोडं थांबत ब्रेक घेत करते आणि स्वतःकडे लक्ष देते. त्यामुळे याचा बेनिफिट तुला मिळतो. अपॉइंटमेंट बुक केली आहे तेजलची. सो तेजल, आर यू रेडी टू गो टू डॉक्टर?
आणि मला खूप छान वाटतंय की माझे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि आता स्ट्रेस नाहीये डॉक्टरांकडे जायचा. Yes. नाहीतर मला खूप स्ट्रेस आला होता की काय होतंय, कसं होतंय, काय बोलतात ते डॉक्टर. आता सर्व नॉर्मल आहे, सो डोंट वरी. तेजलसाठी न्यू बॉटल ऑर्डर केलेली आहे आजच, हे पाहू शकता. लास्ट ब्लॉगमध्ये तेजलची बॉटल ब्रेक झालेली, तिने फ्रीजमध्ये ठेवली होती. ॲक्च्युली बर्फ झालेला त्याचा. सकाळीच एक पार्सल आले इथे. व्हॉट इज दिस नाव? तर हे सुद्धा आपल्या बेबीसाठीच आहे. सुपर बॉटम्स आलिया भट याचे ऍड करत असते. हो का? आणि हे डायपर्स आहेत, कॉटनचे डायपर्स आहेत. प्लॅस्टिक डायपर यूज करून बेबीला रॅश येते, सो मी हे सुद्धा ऑर्डर केलेत. हे मी दाखवणार आहे सर्व काही, त्याचा स्पेशल व्लॉग येणारच आहे. तुम्ही लास्ट व्लॉग मध्ये पाहिलं असेल, आम्ही शॉपिंग केली आहे बेबीसाठी, पण काही काही गोष्टी आम्ही शॉपमधून घेतल्यात, काही काही गोष्टी मी ऑनलाईन सुद्धा ऑर्डर केल्यात. सो ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे नेक्स्ट व्लॉग मध्ये. लवकरच तो ब्लॉग शूट होणार आहे, सो स्टे ट्यून. तेजल, तू तिकडे काय करतेस? फाईल घेतली का तू? ऑलरेडी इट्स इन युअर बॅग. चलो. चलो. तेजल, तू थँक्यू नाही बोलली, तुझी बॅग थँक्यू कशाला? फाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, पण कुठेही जाताना विशाल फाईल वगैरे ठेवत असतो, बॅग अरेंज करत असतो तो तेजलच्या लक्षात स्वतःच. राहत नाही, नेहमी विसरते. आता आम्ही जातोय हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला समजेलच तेजलची ट्रीटमेंट कुठे चालू आहे, कोणतं हॉस्पिटल आहे आणि लोकेशन काय आहे. हाय बेबी. दिस इज युअर डॅडीज टच. गाईज, मला आहे ना हा असा फेस माझा इतका कमी दिसतोय ना, तर खूप भारी वाटतंय. Spelling खूप कमी झाली आहे तेजल. नाहीतर मी आता डिप्रेशन मध्येच जायला लागलेले माझा पूर्ण अवतार बघून. पुन्हा आपल्याला आहे तसं व्हायचंय, लक्षात ठेव. सो डोंट गो इन डिप्रेशन. ॲप वरतूनच आम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. Cloud9चा ॲप आहे हा, आणि इथे येतं तुम्हाला कोणत्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. आजची अपॉइंटमेंट आम्ही घेतलेली आहे डॉक्टर सौम्या कुलकर्णी, 16 जून. सो येस, सर्व ॲपवरतीच आहे त्यांचं. बेबीचं ग्रोथ, त्यानंतर तुमचं नेक्स्ट स्कॅन कधी असेल, सर्व काही आहे याच्यावरतीच. 15 जून होऊन गेलाय, 16 जून आहे आज, आणि तरीही पाऊस नाही आमच्या इथे. आणि माहिती नाही आता कधी पाऊस येतोय, पण असं क्लायमेट आहे. होणार आहे. बघ ना, आधी स्कूलमध्ये असताना पाऊस असायचा, जेव्हा आम्ही 15 जूनला शाळा चालू व्हायची आणि आम्ही जायचो. आता आर्टिफिशियल रेन करावी लागते की काय तेजल? बापरे, असं नको व्हायला. खूप वाट बघतात ते सगळे पावसाची, पण पाऊस काही येत नाहीये. आणि असं ऊनच आहे, पण थोडीशी हीट कमी झालीये, पण ऊन तर आहेच आहे. तेजल पावसाची वाट पाहते, कारण की का पाहते? लोणावळा. तिला लगेच फिरायला जायचंय. येस. आम्ही म्हणजे मी विशालला आधीच बोललीये, पहिला पाऊस आला की लगेच त्याच दिवशी आपल्याला गाडी काढायची आणि मस्त लोणावळ्याला जायचंय. मॅगी आणि कॉर्न खायचं तिथे जाऊन. एक 1 डे स्टेकेशन करायचंय. कंटिन्यू तेच चालू आहे. पाऊस कधी येतोय, पाऊस कधी येतोय. चलो, आता कधी येतोय काय माहिती, आणि कधी मला तिकडे जायला भेटते आणि कॉर्न खायला भेटतात, मॅगी खायला भेटते. तुम्ही पण गाईस प्रे करा, पाऊस लवकर आला पाहिजे. गरजेचं आहे पाणी नसेल तर काय करायचं ते. हो ना. आणि आमचं हॉस्पिटल जे आहे तर ते खूप नियर बाय आहे आमच्या घरापासून. 15 मिनिटचं डिस्टन्स आहे. लोकेशन सांगा आता तेजल. पिंपळे सौदागरला आहे Cloud9. येस, वाकड पासून 1-2 किलोमीटर डिस्टन्स वरती. Cloud9चे भरपूर ब्रँचेस आहेत, पण माझी जिथे ट्रीटमेंट चालू आहे ते पिंपळे सौदागरचं आहे. पानेर पण होतं, पण ते थोडंसं ट्रॅफिकचा एरिया आहे तिथे. सो आम्ही डिसाईड केलं की आपण पिंपळे सौदागरच बुक करूयात. तिकडे ट्रॅफिक थोडी कमी असते आणि खूप नियर बाय आहे आमच्या. मी एका व्लॉग मध्ये बोलले होते की तुम्ही माझे व्लॉग्स कुठून कुठून पाहताय. मी प्रत्येकाचे कमेंट रीड करतच असते. तर खूप जणांचे मेसेज आले, बँगलोर, कसबा पेठ मध्ये राहत Yes. होती, तुझ्या इथेच राहत होती, पण ती आता आउट ऑफ सिटी, आउट ऑफ कंट्री आहे. आणि आणि तिथून ती तिकडनं माझे vlogs व्लॉग्स पाहतीये. तर खूप छान वाटलं मला ही कमेंट रीड करून की तुम्ही आउट ऑफ कंट्री असून सुद्धा व्लॉग्स पाहताय माझे. थँक्यू दीदी की तू माझे व्लॉग्स पाहतीये. खूप छान वाटतंय की तुम्ही इतकं प्रेम देताय, कमेंट्स करताय.
आणि कमेंट करत राहा. मला तुमचे कमेंट वाचल्यावरती इतकं छान वाटतं ना, की असं वाटतं की आपण जे काय करतोय तर ते वर्थ इट आहे आणि ते आवडतंय तुम्हाला स्पेशली. अजून एक कमेंट होती की तुमचे व्लॉग खूप पॉझिटिव्ह असतात दोघांचेही. हो, आमच्या दोघांनाही पॉझिटिव्ह राहायला खूप आवडतं. मी तसंच राहत असतो, तीच एनर्जी मेंटेन करतो. जेव्हा पण आमचं फॉलोअप असायचं तर आम्ही 10 वाजता निघायचो घरातून, हॉस्पिटलमध्ये जायचो. सकाळी फास्ट आवरायचं सर्व, जेवण वगैरे तर करायचोच नाही कारण की 10 वाजताची अपॉइंटमेंट घ्यायचो आम्ही. स्वयंपाक करावा लागतो, त्यानंतर घरातलं आवरावं लागतं. मावशी येतात, मावशींची कामं असतात, क्लिनिंग वॉशिंग वगैरे सर्व. मग अर्धीच कामं त्यांची पण होतात, अर्धी तसेच राहतात. पुन्हा बाहेर खा काहीतरी, हे सर्व असं आमचं होत होतं. Cloud9 मध्ये खूप गर्दी असते, तिथे 2 किंवा 3 हे वाजायचेच. तर यावेळेस आम्ही काय केलेलं आहे, यावेळेस आम्ही अपॉइंटमेंट लेट घेतलीये, म्हणजे लास्टची अपॉइंटमेंट घेतली आहे डॉक्टरांची. आमचं सकाळी सगळं झालंय, जेवण वगैरे करून झालंय, घरातलं आवरून झालेलं आहे. सो आता मग आम्ही जातोय, म्हणजे तिथलं काम पण आमचं फास्ट होईल, आमचा टाइम पण जाणार नाही आणि मग सेंटरवरती जाऊन तिकडचं सुद्धा काम होईल. जर हे लवकर झालं तर मग आम्ही हेच फॉलो करणार आहे की लास्ट अपॉइंटमेंट घ्यायची आणि देन मग सेंटरवरती जायचं दुपारी मस्त. येस, थोडं सेंटरवरती जायला लेट होईल पण असंही होतोच आहे. ऑलरेडी पूर्ण दिवस जातो. हा, ही तुमच्यासाठी एक छान टिप आहे. जर तुम्ही Cloud9 मध्ये जर प्लॅनिंग करत असेल बेबी डिलिव्हरीसाठी, दुपारची अशी अपॉइंटमेंट घ्यायचा किंवा संध्याकाळची अपॉइंटमेंट घ्यायची किंवा सकाळी लवकर. हो, किंवा सकाळी एकदम लवकर जेव्हा ते ओपन होतं ना तेव्हाच एक 10 वाजता वगैरे अपॉइंटमेंट घ्यायची. मग तुमचं असं प्रॉब्लेम होणार नाही, तुमचं सर्व कामं होतील आणि तुम्ही रिलॅक्स मध्ये एक अर्धा एक तासामध्ये फ्री होऊन जाणार. आम्ही 10 वाजताची अपॉइंटमेंट घ्यायचो पण आम्हाला पोहोचायला लेट व्हायचा, येस, कारण की घरातलं सर्व करून यायचं असायचं. आणि सर्व हेक्टिक शेड्यूल असतं, मॉर्निंगला खूप काय काय असतं. मग ह्यापासून तुम्हाला थोडासा रिलीफ भेटेल आणि बेटर तुम्ही आफ्टरनूनची अपॉइंटमेंट बुक करा. येस, जस्ट वी हॅव रीच हिअर आणि इथे पार्किंग वगैरे खूप छान आहे. व्हॅले पार्किंग आहे, तुम्हाला त्यांच्याकडे गाडी द्यायची, ते स्वतः पार्क करतात. गाडी पार्किंग करण्याचं टेन्शन राहत नाही इमर्जन्सी मध्ये. सो येस, व्हेरी नाईस, आय लाईक दिस फॅसिलिटी. आणि Cloud9 ची सेपरेट पार्किंग आहे. इकडे डेकोरेशन करतात आहे, कुणाला तरी बॉय झालेला दिसतोय आणि त्यामुळेच कारला डेकोर करतात. या लिंकवरती रिसिप्ट वगैरे येते. आम्ही आलेलो आहोत आणि गर्दी काहीच नाही इथे, तर खूप छान वाटते मला इतकं रिकामं बघून. येस, बस काही नाही होत. 90 तुम्ही वॉशरूमला गेला तर ते अजून कमी होईल. मला पेमेंटची रिसिप्ट आहे का? हो, किती नंबर आहे मॅडम अजून? लगेच आता आम्ही असंच करणार आहे. लास्ट मंथ पण 77 होतं. येस, जस्ट 90 ना, त्यात तू खाल्ले त्यामुळे थोडं आलंस. फर्स्ट जेव्हा आपण येतो तेव्हा आपला वेट आणि बीपी चेक केला जातो, त्यानंतर ना दुसऱ्या सेक्शनमध्ये हिस्ट्री करावी लागते. डॉक्टर सौम्या मॅम करतील त्याच्यातलं कन्सल्टेशन. हिस्ट्री आमची झालेली आहे, त्यानंतर बीपी शुगर हे सर्व चेक झालेलं आहे. फर्स्ट टाइम इतकं फास्ट झालं 10 मिनिटामध्ये. हा प्लॅन आपला सक्सेसफुल झालेला. नेक्स्ट टाइम येताना 2 वाजता. हार्टबीट ते चेंज करतात ते. सो बेस्ट हायजीन. हां उधर हो जावे.
तेजल खास हार्टबीट ऐकण्यासाठी अपॉइंटमेंट घेते आहे ना तेजल? येस, खूप भारी वाटतं जेव्हा हार्टबीट ऐकतो. आणि स्कॅनच्या वेळेस पण मी स्पेशली बाळाला पाहण्यासाठीच मी येते. त्याच्या वेट करत असते, नेक्स्ट स्कॅन कधी आहे आणि कधी मी बाळाला पाहिजे. लो शुगर डाएट फॉलो करायला सांगितलंय आणि तो डॉक्टर फॉलो कर. बोलले तुमची शुगर डाएटनेच मेंटेन झाली आहे, मेडिसिनची गरज नाही आहे कसली. येस. आता नेक्स्ट विजिट कधी तेजल तुझी? 5 जुलै. 5 जुलैला विजिट आहे नेक्स्ट. चलो. तुमचा ड्रेस आपल्याकडे आहे, आपण गाऊन तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याच्यामुळे तुमचं सगळं झालेलं आहे याच्यामध्ये. मदर फार्मसी कन्झ्युमर डिस्पोजेबलमध्ये सॅनिटरी पॅड्स वगैरे सगळं इन्क्लूड असतं ते. ओके. म्हणजे हे सगळं आपण धरून एक 25 ते 30 पर्यंत झालेलं आहे. दुसरी गोष्ट बाळाची फार्मसी 2K पर्यंत इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये आम्ही 2 ड्रेस तुम्हाला प्रोव्हाइड करतो. 2 ड्रेस बाळाचे. ॲक्च्युली मला मॅगी खायची होती लास्ट टाइम पण इथली, पण विशालनी मला खाऊन दिली नाही. पण मी यावेळेस मॅगी खाल्ल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे मी मॅगी ऑर्डर केली. विशाल तू काय ऑर्डर केलेस? कॉफी. मी जशी प्रेग्नेंट राहिली आहे, मॅगी माझं क्रेविंग राहिलेलंच आहे. म्हणजे मला मॅगी आवडतेच आहे खायला. मॅगी, पुरणपोळी, पास्ता, पिझ्झा. पिझ्झा, पण जास्त करून पुरणपोळी आणि मॅगी. मग अशी बॉयचं डेकोरेशन चालू होतं, आता गर्लचं चालू आहे. पॅकेज वेळ आहे. हां, पॅकेज में तो हे आहे. पहिल्यांदा असं झालं की आमचं 1 तासामध्ये सगळं झालंय. सो येस, आता आम्ही नेक्स्ट विजिट पासून आम्ही असंच करणार आहे. पहिलं झालं ते म्हणजे काय, हेअर फॉलिकल. हेअर फॉलिकल हा एक सॅक सारखा असतो जिथे तुमचे हेअर्स तयार होतात.